नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। 10वी बोर्डासाठी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे बाळांनो। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओची विनर जान्हवी जाधव होती, जिला 1500 रुपीचं Amazon व्हाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचंय। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो बाळांनो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्यासाठी सेपरेट 10वी बोर्डासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लगेच जॉइन करा बाळांनो। तुम्ही तिथून माझ्याशी मेसेज पण करू शकतात आणि कुठूनही काही छोटासा प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येईल, म्हणून लगेच जॉइन करा बाळांनो। ठीक आहे, कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले तिथे येईल। ठीक आहे, ग्रुप फुल होईल त्याआधी जॉइन करा। बघा बाळांनो, ऍज पर एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी। ठीक आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता प्रेशर क्रिएट करते प्रत्येक स्टेटवरती टू इन्क्रीज 10th रिझल्ट। ठीक आहे, 10वीचा निकाल प्रत्येक राज्याचा वाढावा म्हणून। ठीक आहे, का रे बाळांनो? कारण भरपूर विद्यार्थी असे असतात जे 10वी नंतर शिक्षण नाही घेत, जर ते फेल झाले तर। ठीक आहे, तर या गोष्टीला टाळण्यासाठी, असाक्षरता टाळण्यासाठी एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रत्येक स्टेटला सांगते की आता तुम्हाला तुमचा रिझल्ट इंप्रूव्ह करावा लागेल, जेणेकरून विद्यार्थी पुढे एज्युकेशन घेऊ शकतो। आता यासाठी एसएससी बोर्डाने खूप प्रयत्न सुरू केलेले आहेत आपले, आणि जे प्रयत्न एसएससी बोर्ड करते बाळांनो, त्यापासून तुम्हाला खूप फायदा होणार आहे। ठीक आहे, आरामात तुम्ही 90 ते 95 टक्केवारी स्कोर करू शकणार आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल सांगतोय, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून देतो। टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील एसएससी बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट्स आणि फीडबॅक चेक करू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली आहे। तुम्ही पण करणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? बोर्ड असं आहे का मला सांगून देतं ते प्रश्न? असं काही गोष्ट नसते बाळांनो, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस असते। हा प्रश्न किती वेळा विचारला गेलेला आहे, कोणत्या साली विचारला गेलेला आहे, या साली विचारण्याची किती शक्यता आहे, सगळ्या गोष्टींची अनालिसिस केलेली असते। ठीक आहे, डेफिनेटली एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। बघा आता बोर्डाचे काय प्रयत्न चालू आहे बाळांनो, बोर्ड तुम्हाला सोर्सेस ऑफ क्वेश्चन सुद्धा सांगताय। ठीक आहे, की आम्ही प्रश्न कुठून विचारणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर बोर्डाने तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा सांगितले। जर तुम्ही हे 5-5 चॅप्टर जरी केले ना, तरी तुमचे 90 टक्केवारी येणार आहे, बोर्डाने स्वतःने सांगितलं बाळांनो। ठीक आहे, आता ते कोणते चॅप्टर सांगितले ते पण आपण बघूया, आणि कोणते सोर्सेस सांगितले ते पण बघूया। आता जर सोर्सेस बद्दल बोलायला झालं बाळांनो, सगळ्यात पहिला सोर्स बोर्डाने सांगितला की तुम्हाला तुमच्या पीवायक्यूज मधून सगळ्यात जास्त प्रश्न आम्ही रिपीट करतो। ठीक आहे, हे स्वतः बोर्डाने सांगितलेलं। मग आता एवढी संधी तुम्हाला भेटलेली आहे, 30 ते 35% क्वेश्चन तुमचे फक्त पीवायक्यूज मधून रिपीट होतात, तर त्यांना व्यवस्थित करायला काय हरकत आहे बाळांनो? ठीक आहे, पीवायक्यू सुद्धा आपण इन्क्लूड केलेले टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये। ठीक आहे, म्हणून काही घाबरायची गरज नाही। त्यानंतर तुमचे बोर्डाने स्वतः सांगितलं एक्सरसाइजच्या बाहेरचं काहीच टाकत नाही आम्ही, तर एक्सरसाइज क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचंय। बोर्डाने हे सुद्धा सांगितलं आम्ही सॅम्पल पेपर रिलीज करणार आहोत, तिथून सुद्धा सिमिलर टाइप क्वेश्चन येऊ शकतात, ते पण तुम्हाला करायचे। हे 3 सोर्स तर बोर्डाने सांगून दिले बाळांनो। ठीक आहे, आता नंतर बोर्डाने काय सांगितले, जर तुम्ही हे चॅप्टर्स प्रॅक्टिस केले, स्पेशली फॉर मॅथ अँड सायन्स, सगळ्या सब्जेक्टचे सांगितले, पण स्पेशली फॉर मॅथ सायन्स हे 5-5 जरी चॅप्टर प्रिपेअर केले ना, तरी तुमचे 90 टक्केवारी येणारे स्वतः बोर्डाने सांगितलंय। आता कोणत्या 5 चॅप्टर बद्दल बोलले ते आपण बघूया बाळांनो। बोर्डाने सगळ्या विषयांचे चॅप्टर सांगितले। ठीक आहे, फक्त मी या व्हिडिओमध्ये मॅथ अँड सायन्सचे सांगणार आहे। जर तुम्हाला ऑल सब्जेक्टचे हवे असतील, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईल। ठीक आहे, जर मी मॅथ अँड सायन्स बद्दल बोलायचं झालं, सगळ्यात पहिले मॅथ्स बद्दल बोलतो। मॅथचे फक्त तुम्हाला 3 चॅप्टर करायचे M1 मध्ये। मॅथ्स 1 मध्ये म्हणजे अल्जेब्रामध्ये फक्त 3 चॅप्टर जरी प्रिपेअर केले, तुमचे 36 मार्क येणार आहेत बाळांनो, 40 पैकी। का रे बाळांनो, हे शक्य नाही वाटत का 40 पैकी 36 मार्क? तुम्ही हा इमॅजिन करा, तुमचा पेपर 40 मार्काचा नसतो, 40 मार्काचा तुम्हाला सोडवायचा असतो, तुमचा 60 मार्काचा पेपर असतो। 60 पैकी फक्त तुम्हाला 40 मार्क 60 पैकी तुमचे 35 मार्क जरी आले ना, तरी तुमचे 90 टक्के होणार आहेत। ठीक आहे, कसे मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो। पहिले चॅप्टरचं नाव ऐका। मॅथ्स 1 मध्ये मी सांगतोय बाळांनो, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक, प्रत्येक चॅप्टर 12-12 मार्काला आहे। टोटल जर हिशोब काढला तर 36 मार्क तुमचे होत आहे। प्रत्येक चॅप्टर विथ ऑप्शन 12-12 मार्काला येणार, हे स्वतः बोर्डाने सांगितलं। ठीक आहे, 36 मार्क तुमचे इथं झाले। आणि मॅथ्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, सर्कल, सिमिलॅरिटीज आणि तुमचं मेन्सुरेशन, जर हे चॅप्टर कंबाईन केले तर तुमचे इथे 32 मार्क होतात। 32 + 36 + 20 तुमचे इंटरनलचे बाळांनो। ठीक आहे, झाले का तुमचे 90 मार्क बाळांनो? 90 टक्के झाले का मॅथ्स मध्ये? है ना, बोर्डाने हेच सांगितलं की 90 टक्के फक्त 3 चॅप्टर केल्याने 90 टक्के येतात बोर्डात विद्यार्थ्यांचे। त्याच जागेवर जर सायन्स बद्दल बोलायचं झालं, सायन्स 1 मध्ये बघा बाळांनो,
इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सांगितलं बोर्डाने, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सांगितलं, त्यानंतर कार्बन कंपाऊंड सांगितलं, त्यानंतर पिरियडिक क्लासिफिकेशन सांगितलं, त्यानंतर लेन्सेस सांगितलं. हे 5 चॅप्टर सांगितले सायन्स 1 मध्ये बाळांनो. असे तुमचे 35 मार्क 5 चॅप्टर करून येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच अगर सायन्स 2 मध्ये बोर्डाने सांगितलं बाळांनो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, त्याचा परत पार्ट 2. ठीक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, त्यानंतर अॅनिमल क्लासिफिकेशन आणि त्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे. हे तुमचे 5 चॅप्टर तुमचे 35 मार्क आणणार आहेत बाळांनो. 35 70 झाले, 80 20 मार्क झाले तुमचे इंटरनलचे. झाले का 90 मार्क तुमचे? आणि या चॅप्टर्स मधून सुद्धा जे प्रश्न येणार आहेत ना बाळांनो ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. जर तुम्ही तेवढं जरी केलं ना तुमचे खूप जास्त पर्सेंट येऊ लागतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. 90 ते 95% आणणं 10वी बोर्डात खूप सोपं आहे. तुमच्यासाठी बोर्ड पण खूप तुम्हाला हेल्प करताय बाळांनो. ठीक आहे. बोर्ड तर हेल्प करताच आहे. ठीक आहे. बोर्डाने जे इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले त्यानंतर जर तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन जर व्यवस्थित केले ना तर तुमचा कुठंच मार्क जाणार नाही. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. टॉप 100 क्वेश्चन मध्ये लगेच एनरोल करा. जर काही डाऊट असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकतात. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.